नमस्कार मंडळी, अरुणाच रेसिपी या चॅनेलवर आपलं स्वागत. उन्हाळा आहे आणि बघा आपलं उन्हाळा लागला की उन्हाळी काम करायचं म्हणजे कुरडई, पापड, मसाले, सांडगे, लोणची अशी आपली तयारी चालू असते. आपण फक्त मुलांची परीक्षा असतो थांबलेलो असतो आणि माझी मुलं तर काय मोठ्या बी त्याच्यामुळं काही प्रश्न नाही. तर बघा मी करणार आहे आपला ठेवणीतला आपण वर्षभरासाठी वापरतो तो मसाला करणार आहे. आणि मस्त अशी मी लवंगी मिरची आणलेली आहे बघा, बेडगी मिरची, लवंगी मिरची, आपले घरचे धने आहेत. आणि त्याला काय काय लागणार आहे हे तुम्हाला अचूक प्रमाण सांगते मी एकदम. आणि तसं डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते मी की आपण काय काय किती किती घातले ते. तर चला आपण मसाल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. आणि मस्त असा मसाला आपण भाजून कांडपवर दळून आणून परत तुम्हाला दाखवते मी. छान असा आपला मसाला होणार आहे. तर चला काय काय आपण किती किती साहित्य घेतले ते बघूयात. तरी ते बघा आपल्याला मसाला बनवण्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला पूर्ण अचूक प्रमाण सांगते सगळं. आणि खूप छान होतो बघा मसाला. तरी ते मी 3.5 किलो आपली लवंगी मिरची घेतली आणि त्यातच बेडगी मिरची पहा मी अर्धा किलो मिक्स केली. लवंगी मिरची 3.5 किलो आणि बेडगी मिरची अर्धा किलो, म्हणजे त्यात वाळवायला निघते त्यामुळं मिक्स करून आणले तिकडूनच. आणि 4 किलो मिरचीला 1 किलो धने घेतले बघा मी. बरोबर 1 किलो धने घेतले, आपले गावाकडचे धने आहेत. आणि त्यासाठी आता आपण खडा मसाला, सौदा मसाला म्हणतो आपण, त्याला काय काय लागणार आहे पाहूयात. तरी ते बघा मी फक्त हळकुंड 1 पाव आहे बघा, हळकुंड 1 पाव. बाकी सगळे पदार्थ मी तुम्हाला सांगते काय काय आहे. इथे बघा शहाजिरं आहे, शहाजिरं 60 ग्रॅम, साधं जिरं आपलं आपण भाजीला वापरतो ते 60 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम. आणि मी तसं सगळं अचूक प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तरी पण सांगते. इथं 6 जायफळ घेतलेत मी, हिंग 50 ग्रॅम घेतलं आहे, इलायची आपली हिरवी इलायची ही 40 ग्रॅम घेतली, हे नागरमुठा म्हणतात त्याला, ते 40 ग्रॅम घेतले, केशर 20 ग्रॅम घेतले, खसखस 40 ग्रॅम घेतली. तरी ते बघा काळी मिरी 60 ग्रॅम, ही आपली मसाला इलायची 60 ग्रॅम, हे केशर फूल 60 ग्रॅम, लवंग 60 ग्रॅम, चक्री फूल 60 ग्रॅम, दालचिनी 70 ग्रॅम आणि हळकुंड 1 पाव सांगितले तुम्हाला आधीच. आणि हे बघा हे दगड फूल म्हणतो आपण याला, ते 60 ग्रॅम आहे. आणि इथं तमालपत्र आहे ते सुद्धा 60 ग्रॅम आहे. तर आता आपण सगळा मसाला छान असा भाजून घेणार आहोत. आणि धने मिरच्या सगळे मसाले, खडे मसाले सुद्धा चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे आपला मसाला किती दिवस ठेवला तरी खराब होत नाही. आणि आपल्याला इथे घालायचं आहे त्याला अर्धा किलो मीठ लागणार आहे बघा, आणि 1 पाव तेल लागणार आहे. तर मीठ इथं अर्धा किलो मला मिळालं नाही म्हणून मी 1 किलोचं आणलं आहे. तर तुम्ही म्हणाल पण यातलं अर्धा मीठ वापरायचं आहे मला आणि खडा मीठ वापरणार आहे. तर बघा आपण सगळा मसाला आता छान असा भाजून घेऊ, खरपूस भाजून घेऊ. आपण मिरची पण छान अशी बघा मी चांगली उन्हात वाळवलेली ही मिरची, त्यामुळं अशी साधाळत वगैरे नाही. आणि आपल्याला ठेवणीतला मसाला करायचा असतो वर्षभरासाठी किंवा 1.5 वर्ष पण जातो कधी कधी, त्यासाठी मी कांदा वगैरे काही घालत नाही, कांदा खोबरं काही घालत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा चांगला बारीक चिरून उन्हात वाळवायचा आणि नंतर तळून घ्यायचा मस्त असा, तर ते टाकू शकता तुम्ही. खोबरंसुद्धा त्याला तळून घेऊन मसाल्यात टाकू शकता. मला तसं काही वापरायचं नाही. तर चला आता आपण भाजून घेऊया सगळा मसाला. तरी ते बघा आपला मस्त असा खडा मसाला भाजून झाला आहे बघा, तुम्हाला दाखवते. जास्त असा काळा पण नाही केला हे बघा. आणि त्याला भाजल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यायचं आपल्याला बघा. मस्त असं भाजलं आहे आपण त्याला. आता याला आपण पूर्ण थंड होऊ देऊयात, तोपर्यंत आपण धने भाजून घेऊ. धने आणि मिरच्या भाजून घेऊ. धने आणि मिरच्या पण चांगल्या भाजायच्यात. मी जरा उन्हात वाळून आणले होते धने मिरच्या, सगळ्या मस्त मसाला राहतो बघा, टिकतो चांगला. आणि असं प्रमाण घातल्यावर चवीला पण खूप छान होतो मसाला आपला. तर आपण आता सगळे धने असे भाजून घेऊयात. हे बघा आपण सगळा मसाला असा तेल टाकून भाजून घेतला आहे बघा, नुसताच अगदी सुक्का नाही भाजला बघा. इथे
मी तेल टाकते थोडं थोडं. तर सगळं मिरच्या, धने आणि सौदा मसाला पूर्ण आपल्याला तेल टाकून भाजायचे. म्हणजे खूप कमी टाकायचं आहे तेल, पण टाकायचं आहे. आणि आपल्याला परत जेव्हा आपण डंकात जातो कुटण्यासाठी मसाला, तेव्हा पण आपल्याला तेल लागतं. तरी ते आपण बघा धने तेल टाकलं आहे. अशा पद्धतीने तेल टाकून सर्व धने आपण भाजून घेऊ आणि मिरच्या पण तेल टाकून भाजून घेऊया. तरी ते बघा मस्त असं आपण धने भाजून घेतलेत आणि करपून पण दिले नाही बघा, एकसारखे सगळे भाजून घेतलेत. असे तेल टाकून भाजलेत, जरा बिलकुल करपलेले नाही. आणि आता आपण घेणार आहे मिरच्या भाजायला. बघा मी इथे मिरच्या घेतल्यात. माझ्याकडं लोखंडाची कढई नाही आहे, त्यासाठी मी बघा गमेरात मिरच्या भाजते. तर मिरच्या पण आपल्याला थोडं तेल टाकून भाजायचे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भाजून घेऊयात आता पहिल्या, मग तुम्हाला भाजलेला मी दाखवते. इथे बघा आपण अशा पद्धतीने मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि सगळं मिरच्या आपल्याला ह्याच पद्धतीने बघा, जास्त अशा करपट नाही केल्या, काही नाही. तर थोडं तेल टाकून अशा पद्धतीने थोडंसं असं गरम आणि थोडंसं जास्त होईपर्यंतच भाजायच्यात फक्त. तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या भाजून घेऊयात. तर इथे बघा मस्त आपला असा मसाला मी कांडावरून कुटून आणलेला आहे. तर बघा हा झाला आहे आपला 6 किलो मसाला. 6 बघा आपण जेवढं साहित्य घेतलं होतं मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, किती किती काय काय साहित्य. त्यामध्ये आपला 6 किलो मसाला तयार झालेला आहे. आणि हा आपण वर्षभरासाठी वापरतो, बिलकुल खराबही होत नाही. आणि तुम्हाला जर त्यातून कांदा खोबरं, मी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये, म्हणजे अगोदर पण सांगितले की कांदा खोबरं जर तुम्हाला घालायचं असेल तर खोबरं तेलात तळून घ्या आणि कांदा वाळवून तेलात तळून घ्या, म्हणजे मसाला बिलकुल खराब होणार नाही. मी काही ते टाकलं नाही, पण तुम्हाला टाकायचं असेल तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही टाकू शकता. तर बघा इथे आपला मस्त असा मसाला तयार झाला आहे. मसाल्याचं टेन्शन गेलं आहे. तर असाच मसाला ह्या प्रमाणात तुम्ही नक्की करून बघा आणि मसाला कसा होतो आहे मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.